कधीतरी असं होतं ना, की आपण एखाद्या ग्रुपमध्ये जातो हां, आणि आपल्याला वाटतं की आपण इथे फिटच होत नाही आहोत. अगदी. मग आपण काय करतो, नकळतपणे एक मुखवटा चढवतो. आपलं हसणं बदलतं, बोलण्याची पद्धत बदलते. हो. ज्या गोष्टी आवडत नाहीत त्यावरही आपण होकार देतो. बरोबर. आणि गंमत म्हणजे तो मुखवटा लोकांना आवडूही लागतो. पण मग एक दिवस आरशात पाहिल्यावर प्रश्न पडतो. की या मुखवट्याच्या मागे जो खरा चेहरा आहे. त्याला आपण स्वतःच विसरून तर नाही ना गेलो. बरोबर. आज आपण याच खेळाबद्दल, याच मुखवट्याबद्दल सखोल चर्चा करणार आहोत. आपल्या समोर जे साहित्य आहे ते आपल्याला हेच सांगतंय की आपला अस्सल चेहरा, आपली मूळ ओळख हीच आपली सर्वात मोठी ताकद का आहे. बरोबर. या साहित्याच्या आधारे आपण हे समजून घेऊ की हा मुखवटा घालण्याचा मोह का होतो आणि आपल्या खऱ्या रूपात जगण्याचं स्वातंत्र्य कसं मिळवायचं. चला तर मग. तर पहिली गोष्ट म्हणजे हा मुखवटा घालण्याची गरजच का वाटते. यालाच आपल्या साहित्यात बदलण्याचा सापळा म्हटला आहे. आणि हे इतक्या हळुवारपणे घडतं की कळतही नाही. लोक काय म्हणतील हा विचार. अगदी. मी जर माझं खरं मत सांगितलं तर ते मला त्यांच्या ग्रुपमधून काढून टाकतील का, हे विचार म्हणजे त्या सापळ्याचं पहिलं पाऊल आहे. बरोबर. मला आठवतंय, एका लेखात खूप छान उदाहरण होतं. एका मुलाला जुनी हिंदी गाणी आवडायची, पण त्याच्या मित्रांना रॉक म्युझिक. अच्छा. मग एकटेपणाच्या भीतीने त्याने स्वतःच्या आवडीबद्दल बोलणंच सोडून दिलं. तो सुद्धा रॉक म्युझिक छान आहे असं म्हणायला लागला. आणि इथेच तर खरी गंमत आहे. तुम्ही जे उदाहरण दिलं त्यात त्या मुलाने तात्पुरतं स्वतःला एकटेपणापासून वाचवलं. हो. पण खरं पाहिलं तर त्याने एक मोठी किंमत मोजली. आपलं साहित्य सांगतं की हा एक प्रकारचा अदृश्य व्यवहार आहे. अदृश्य व्यवहार. हो. आपण स्वीकृती म्हणजे ॲक्सेप्टन्स विकत घेण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाचा एक तुकडा गहाण ठेवतो. वा. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांच्या अपेक्षांचं ओझं वाहू लागतो तेव्हा आपला आत्मविश्वास आतून पोखरला जातो. कारण आपल्या मेंदूला हे माहीत असतं की आपण खोटं वागत आहोत. म्हणजे जी प्रशंसा मिळते ती आपल्या खऱ्या रूपाला नसते. अजिबात नाही. ती आपण साकारत असलेल्या भूमिकेला मिळते. हे म्हणजे भाड्याने आणलेल्या कपड्यांवर कोणीतरी वाह काय छान कपडे आहेत म्हटल्यासारखं आहे. बरोबर. कौतुक कपड्यांचं होतं, आपलं नाही. अगदी. भाड्याने आणलेले कपडे. ही उपमा अगदी चपखल बसते. पण मग एक प्रश्न मनात येतो. जर हा मुखवटा घालणं इतकं त्रासदायक आहे, तर मग या उलट आपलं खरं अस्सल रूप दाखवण्यात नेमकी ताकद काय आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. कारण जुळवून घेणं आणि स्वतःला गमावणे यात एक पुसटशी पण अत्यंत महत्वाची रेष आहे. हो. आणि आपली मूळ ओळख का शक्तिशाली आहे यावर साहित्यात काही भन्नाट मुद्दे मांडले आहेत. पहिला मुद्दा आहे ऊर्जेचा नियम. ऊर्जेचा नियम. हो. जेव्हा तुम्ही अस्सल असता तेव्हा तुम्ही ऊर्जा खर्च करत नाही तर ऊर्जा निर्माण करता. अच्छा. म्हणजे नाटक करण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी, सतत आपण कसे वागतो यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रचंड मानसिक ऊर्जा खर्च होते. खरंय. या उलट जेव्हा तुम्ही तुमच्या मूळ स्वभावात असता तेव्हा तुम्ही सहज असता. तुमच्या वागण्या बोलण्यात एक नैसर्गिक लय असते आणि तीच लय लोकांना तुमच्याकडे खेचून आणते. बनावटपणा ओळखला जातोच. एक ना एक दिवस नक्कीच. हे खरंय. म्हणजे अस्सल असणं हे कमी श्रमाचं काम आहे. आणि मला वाटतं दुसरा मुद्दा याच ऊर्जेशी जोडलेला आहे. कोणता? तो म्हणजे आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट. जेव्हा तुम्ही तुमच्या मूल्यांशी प्रामाणिक राहता तेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला लागता. आणि मग तुम्हाला कोणाच्या मान्यतेची म्हणजे व्हॅलिडेशनची गरज वाटत नाही. अगदी. त्याने किंवा तिने मला चांगलं म्हटलं पाहिजे या गरजेतून तुम्ही मुक्त होता. ही मुक्तीच तुम्हाला आतून मजबूत बनवते. आणि तुम्ही जो मुद्दा मांडला तो मला एका वेगळ्या पैलूची आठवण करून देतो. तो म्हणजे अद्वितीय असण्याचं गणित. अद्वितीय असण्याचं गणित. हो. जगात 800 कोटी लोक आहेत पण तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही. तुमचे अनुभव, तुमच्या चुका, तुमचं हसणं या सगळ्याचं जे मिश्रण आहे ते तुम्ही आहात. तुमचं कॉपीराइटेड व्हर्जन. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण आपलं हे कॉपीराइटेड व्हर्जन बाजारात सहज मिळणाऱ्या बनावट कॉपीसारखं बनू पाहतो. आणि तिथेच आपण आपली सर्वात मोठी ताकद गमावून बसतो. आणि हा तिसरा मुद्दा वाचून तर मी खरंच थांबले होते. अद्वितीय ओळख. आपण नेहमी विचार करतो की आपण इतरांसारखं का नाही. पण साहित्य सांगतं की हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे. हो. आणि याच जोरावर चौथा मुद्दा येतो, खरा आत्मविश्वास. खरा आत्मविश्वास हा दिखाऊ नसतो, तो शांत असतो. बरोबर.
जेव्हा तुम्ही अस्सल असता तेव्हा तुम्हाला ओरडून सांगायची गरज नसते की तुम्ही कोण आहात. तुमचं असणंच तुमची ओळख बनतं. यावर एका विचारवंताने खूप छान लिहिलंय. काय? नकली फुलं जास्त आकर्षक दिसू शकतात, पण सुगंध फक्त खऱ्या फुलांनाच येतो. वा. जे लोक तुमच्या आयुष्यात महत्वाचे आहेत ते तुमच्या खऱ्या सुगंधानेच तुमच्याकडे येतील. आणि जर तुम्हाला स्वतःला बदलून स्वीकृती मिळत असेल तर तो तुमचा नाही. तर त्यांच्या अपेक्षांचा विजय असतो. हे म्हणजे बुद्धिबळाच्या खेळात आपण आपला राजा स्वतःहून त्यांच्या हवाली करण्यासारखा आहे. खेळ तिथेच संपतो. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण रोजच्या आयुष्यात हे कसं दिसतं? कारण अनेकदा आपल्याला कळतही नाही की आपण हा मुखवटा कधी चढवला. यावर आपल्या साहित्यात 2 खूपच वास्तविक उदाहरणं दिली आहेत. हो. पहिलं आहे नातेसंबंधांबद्दलचं. कल्पना करा, एका नात्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सतत सांगते, तू असे कपडे घालू नकोस, त्या मित्रमैत्रिणींशी बोलू नकोस. अगदी जरा हळू आवाजात बोलत जा, आणि समोरची व्यक्ती ते नातं टिकवण्यासाठी हे सगळे बदल स्वीकारते. ती स्वतःच्या आवडीनिवडी, मित्रमैत्रिणी सगळं बदलते. आणि मग येतो कथेतील तो विरोधाभासी क्षण. हो, काही महिन्यांनी किंवा वर्षांनी ज्या व्यक्तीने हे सगळे बदल करायला लावले होते तीच व्यक्ती म्हणते, तू खूप बदलला आहेस, बदलली आहेस. मी ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होते ती व्यक्ती आता राहिली नाहीस. आणि हेच कारण देऊन ते नातं संपतं. हे किती दुर्दैवी आहे. खूपच. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही स्वतःला गमावलं त्याच व्यक्तीने तुम्हाला तुम्ही बदललात म्हणून सोडून दिलं. कारण ती व्यक्ती तुमच्या अस्सल रूपाच्या प्रेमात पडली होती, तुमच्या आज्ञाधारक आवृत्तीच्या नाही. हे ऐकून अंगावर काटा येतो. म्हणजे आपण ज्याला जुळवून घेणं समजत होतो तो खरं तर स्वतःला गमावण्याचा प्रवास होता. बरोबर. दुसरं उदाहरण तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे, ऑफिसमधलं. हो. माझ्या पहिल्या नोकरीमध्ये एक सिनियर होते जे बॉसच्या प्रत्येक गोष्टीला उत्तम सर, अप्रतिम आयडिया असंच म्हणायचे. अच्छा. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की ते खूप प्रभावी आहेत, पण 6 महिन्यातच सगळ्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडे स्वतःचं एकही मत नाही. ते फक्त बॉसचा प्रतिध्वनी होते. अगदी. आणि मग काय झालं त्यांचं? झालं असं की जेव्हा एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी नवीन धाडसी विचार करण्याची वेळ आली तेव्हा बॉसने त्यांच्याऐवजी एका अशा ज्युनियर मुलाला बोलावलं जो नेहमी प्रश्न विचारायचा, जो नेहमी वेगळा विचार मांडायचा. आणि त्या दिवशी सगळ्यांना कळलं की तात्पुरत्या कौतुकासाठी होला हो म्हणणं कामी येत नाही. बरोबर. खरी प्रगती तेच करतात जे आपल्या विचारांवर ठाम राहतात. ही दोन्ही उदाहरणं एकाच मूलभूत प्रश्नाकडे बोट दाखवतात. कोणतं? स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं आणि व्यावहारिक जगात जुळवून घेणं यातली सीमारेषा कुठे आखायची. बरोबर. यावर साहित्यात एक सुंदर अॅनालॉजी दिलीय. तुमची मूल्य म्हणजे तुमच्या इमारतीचे खांब आहेत. अच्छा. तुम्ही भिंतींना वेगळा रंग देऊ शकता, घरातलं फर्निचर बदलू शकता. हे झालं जुळवून घेणं. पण जर कोणी तुम्हाला इमारतीचे मुख्य खांबच काढायला सांगत असेल तर इमारतच कोसळेल. अगदी हीच ती सीमारेषा आहे. जेव्हा बदल तुमच्या मूलभूत मूल्यांवर, तुमच्या खऱ्या स्वभावावर आघात करतो तेव्हा तुम्ही जुळवून घेत नसता, तर तुम्ही कोसळत असता. बरोबर. स्वतःला सुधारणे आणि स्वतःला गमावणे यातला हाच फरक आहे. वाह. इमारतीच्या खांबांशी ही कल्पना तर सगळा गोंधळच दूर करते. मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न. जर एखाद्याला जाणवत असेल की आपण हा मुखवटा घालून वावरत आहोत आणि आता तो उतरवायचा आहे, तर सुरुवात कुठून करायची? हा प्रवास सोपा नसेल, नक्कीच. कारण मुखवटा घालून इतकी सवय झालेली असते की तो चेहऱ्याचाच भाग वाटू लागतो. बरोबर. पण अशक्य नाहीये. यासाठी काही व्यावहारिक पावलं आपल्या साहित्यात सुचवली आहेत. पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल आहे स्वतःशी संवाद. सेल्फ अवेअरनेस. हो. रोज फक्त 10 मिनिटं शांत बसून स्वतःला काही प्रश्न विचारणे. आज दिवसभरात मी असं काही केलं का जे मला आतून करायचं नव्हतं? आज मी कुणाला तरी प्रभावित करण्यासाठी खोटं हसले का? बरोबर. खरोखर मला काय आवडतं? सुरुवातीला याची उत्तरं मिळणार नाहीत, पण हळूहळू तुमच्या आतून आवाज यायला लागेल. म्हणजे एक प्रकारे स्वतःच्याच अंतरंगाचा शोध घेणं. आणि मला वाटतं या प्रवासात दुसरी सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे तुलना. बरोबर. विशेषतः आजच्या सोशल मीडियाच्या जगात. हो. आपण इतरांचे परिपूर्ण आयुष्य बघतो आणि आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. आणि इथेच दुसरी टिप कामी येते. तुमच्या कथेचा आदर करा. तुमच्या कथेचा आदर करा. हो. सोशल मीडियावर दिसणारी कथा ही चित्रपटासारखी असते, ज्यात फक्त चांगले प्रसंगच एडिट करून दाखवले जातात. पडद्यामागचा संघर्ष कोणी दाखवत नाही. अजिबात नाही. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. इतरांच्या कथेच्या हायलाइट्स पाहून आपल्या कथेचा अपमान करू नका. हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरी टीप,
थोडी धाडशी आहे, पण मला वाटतं ती अत्यंत आवश्यक आहे. कोणती? नाही म्हणण्याची कला. ज्या गोष्टी आपल्या मूल्यांमध्ये बसत नाहीत किंवा ज्या गोष्टी करायला आपलं मन तयार नाही, त्यांना स्पष्टपणे नाही म्हणायला शिकणं. सुरुवातीला हे खूप अवघड वाटतं. आपल्याला वाटतं की समोरच्याला वाईट वाटेल. हो, पण नाही म्हणणं म्हणजे समोरच्याचा अपमान करणं नव्हे, तर स्वतःच्या वेळेचा आणि मूल्यांचा सन्मान करणे आहे. आणि याच कलेचा पुढचा भाग म्हणजे चौथी टीप. आपल्या सीमा आखणे, सेट बाउंड्रीज. बरोबर, म्हणजे लोकांना हे स्पष्टपणे कळू देणे की कोणती वागणूक तुम्हाला मान्य आहे आणि कोणती नाही. अगदी. जर कोणी सतत तुमच्या मताची चेष्टा करत असेल, तर त्यांना शांतपणे पण ठामपणे सांगणे की आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू शकतो, पण माझ्या मताचा आदर केला गेला पाहिजे. हे स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी एक कवच तयार करण्यासारखं आहे. हो, या सगळ्याचा अर्थ असा नाही की आपण गर्विष्ठ किंवा स्वार्थी बनायचं आहे. नाही. उलट याचा अर्थ आहे की आपण स्वतःवर इतकं प्रेम करायचं आहे की दुसऱ्याच्या मान्यतेसाठी स्वतःला गहाण ठेवण्याची गरजच भासणार नाही. म्हणजे आजच्या चर्चेचा सार हाच आहे की या जगात अनेक कॉपी केलेल्या वस्तू आहेत, पण ओरिजिनल कलाकृतीची किंमत नेहमीच जास्त असते. आणि तुम्ही, आम्ही, प्रत्येकजण एक ओरिजिनल कलाकृती आहोत. बरोबर. ज्यांनी स्वतःला बदलून इतरांसारखं बनवण्याचा प्रयत्न केला ते गर्दीत हरवून गेले. पण ज्यांनी आपल्या मूळ रूपावर, आपल्या वेगळेपणावर विश्वास ठेवला, त्यांनीच या जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अगदी. तुमचा अस्सलपणा हीच तुमची खरी ओळख आणि तुमची सर्वात मोठी ताकद आहे. तो मुखवटा उतरवून ती जगाला दाखवायला घाबरू नका. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतो. हे सगळं साहित्य आपल्याला हेच सांगतं की इतरांसाठी स्वतःला बदलू नका. हे 100% खरं आहे. हो. पण जर आपल्या मूळ स्वभावात किंवा अस्सलपणात अशा काही गोष्टी असतील ज्यामुळे नकळतपणे इतरांना त्रास होत असेल, मनं दुखावली जात असतील, तर अच्छा. म्हणजे एखाद्याचा मूळ स्वभाव खूप स्पष्ट वक्ता असेल, पण त्या नादात तो इतरांच्या भावनांचा विचारच करत नसेल, तर मग आपली ओरिजिनॅलिटी जतन करणे आणि एक चांगली, अधिक सहानुभूतीशील व्यक्ती म्हणून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची जबाबदारी, यांच्यातलं संतुलन कसं साधायचं? आपला अस्सलपणा म्हणजे आपल्या चुकांना किंवा वाईट सवयींना दिलेली ढाल तर बनत नाहीये ना? अगदी. यावर नक्की विचार करायला हवा.